श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होवोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपल्याला हे संकेत सांगतात की कुलदेवीचं अस्तित्व तुमच्या घरात आहे. ज्यावेळी आपण देवघरात दिवा लावतो तेव्हा दिव्याची वात ही सरळ एका रेषेत वरच्या बाजूला जात असेल तर समजून घ्या की कुलदेवी आपल्या आजूबाजूलाच वावरत आहे. ज्या घरात कुलदेवीचे अस्तित्व असते तेथे त्या घरात नेहमी एक प्रकारची सकारात्मकता प्रसन्नता जाणवत असते. म्हणजे बाहेरून तुम्ही कितीही टेन्शनमध्ये किंवा रागामध्ये आलात तरी घरामध्ये येताच सर्व टेन्शन निघून जाते व मन सकारात्मक शांत होते. जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर जाग येत असेल आणि हे जर तुमच्यासोबत वारंवार घडत असेल तर तुम्ही समजून जा की कुलदेव तुमच्यावर प्रसन्न आहेत. जर कुटुंबावर संकट येत असेल, काही ना काही अडचणी निर्माण होत असतील आणि तरीही तुमचा मात्र देवांच्या प्रती विश्वास अतूट असेल, तेव्हा जराही तुमच्या मनात अविश्वास निर्माण होत नसेल तर ते कुलदेवीच्या कृपेनेच होत असते. तेव्हा भक्तांची परीक्षा असते. देवांची पूजा सेवा करताना किंवा संध्याकाळच्या वेळेस एक प्रकारचा सुवासिक सुगंध येत असेल, एक सकारात्मक लहरी प्रवाहित होत असतील तर हे देव घरात वास करतात. जेव्हा देव घरात वास करत असतात ना, तेव्हाच अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतात. स्वप्नामध्ये हिरवी साडी परिधान केलेली स्त्री दिसली किंवा शृंगाराचे कोणतेही साहित्य स्त्रीसोबत कन्येसोबत दिसत असतील तर ते शुभ संकेत असतात. स्वयंपाकघरातील स्त्री जे काही जेवण बनवत असते, पदार्थ करत असते तर तो पदार्थ नेहमी रुचकरच लागत असतो. तसेच अन्न धान्यात नेहमी बरकत राहत असेल तर तो सर्वात मोठा शुभ संकेत कुलदेवीचे अस्तित्व असल्याचा असतो. ज्या घरात कोणतेही झाड लावलेले असते ते कधीही सुकत नाही, वाळत नाही किंवा कोमेजत नाही, खराब होत नाही, हे सर्व घरातील त्या देवीच्या सकारात्मक ऊर्जेनेच होत असते. तेथे चांगले वातावरण असते. देवघरातील दिव्यामध्ये वातीचे फूल तयार होणे, तसे फुलांचे चिन्ह निशाण दिसणे हे सुद्धा शुभ संकेत आहे. व तुम्ही जी काही पूजापाठ भक्ती साधना करत आहात ती देवांपर्यंत नक्कीच पोहोचलेली असते. ज्या घरात पती पत्नी मुले एकमेकांसोबत आदराने प्रेमाने आपुलकीने वागत असतात, एकमेकांची काळजी घेत असतात, तेथे सुद्धा कुलदेवीचे अस्तित्व असते व ते घर नेहमी आनंदाने समाधानाने नांदत असते. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही स्वामी महाराजांचे भक्त असताल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.